आज नागपंचमी व श्रावणातला पहिला सोमवारानिमित्त जे आहे ते राज्यातील भाविकांनी जे आहे ते औंढा नागनाथ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे। खरं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेलं औंढा नागनाथ मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये भाविक जे आहे ते दर्शनासाठी मध्यरात्रीपासून दर्शनात लागले आहेत। किती वाजता बारीत लागले होते? 11 वाजता। कुठून आलात? धानोरा, नांदेड। नांदेड। आपण बघतोय की विविध ठिकाणावरती जे भाविक, तुम्ही कुठून आलात? किती वाजता रांगेमध्ये लागले? आम्ही उंबरेहून आलो, शिरड शहापूरपासून। किती वाजता लागले होते? रात्री 11 वाजता। 11 पासून लागले। हो, इकडे सगळा पैशाचाच बारी चालू आहे। बरं, पैशाचं म्हणजे कसं? 200 रुपये पास आहे। पासच्या माणसाला सोडायला या इतर माणसाला आवडत नाही मधात जायला। आम्ही 11ला लागलो तर हा टाइम झाला। तुमची काय मागणी आहे मंदिर प्रशासनाकडे? आम्ही लातूरून आलो रात्री 11 वाजता थांबलोय। आणखीन दर्शन नाही आमचं। आता 8 वाजत आहे सकाळचे। मग हे पैशाचे लोक सोडते आणि बगैर पैशाच्याला कोंडून टाकते, त्यांना कोणीच काही म्हणत नाही। दोन्ही म्हणजे मंदिर प्रशासनावरती तुमची नाराजी आहे? अहो, पैशाचं घेऊन तुम्ही पैसे घ्या ना, किती घ्यायचं असं लिमिट ठेवा ना। हजारो लोक पैशाचेच पाठीतात, हजारो लोक पैशाचे पाठीतात आणि बगैर ह्याचे नाही ना। 11 वाजल्यापासून थांबलो आम्ही, 11 वाजल्यापासून कंटिन्यू स्टँडिंग आहोत। कसं करायचं आम्ही आता? लातूरून काही व्यवस्था आहे का इथं? आरोग्य विभाग असेल, पाणी काही व्यवस्था? अहो, कसलंच काही नाही। पाणी नाही, टॉयलेट नाही, बाथरूम नाही, काहीच नाही सुविधा। सगळ्या असुविधा आहेत, सुविधा काही नाही। काही नाही तुम्ही सुविधा। कुठून आलात? आम्ही लातूरून आलो। बरं, काय तुमची प्रतिक्रिया असते? आमची प्रतिक्रिया बरं, किती वाजता लागलो दर्शनाला? 12। बरं, खरं तर आपण बघतो की मध्यरात्री जे असतं त्याचबरोबर 12 कोणी 11 कोणी जर लातूर असेल, नांदेड असेल या विविध ठिकाणावरती दर्शनासाठी लागलेत। मात्र मंदिर प्रशासनाच्या वतीने जे आहे ते भाविकांना सुविधा पुरवल्या जात नसल्याच्या प्रतिक्रिया या सर्व भाविकांनी दिलेल्या आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।